आता आपण बघूया लेट्सचं वाक्य. लेट्सचा फॉर्म्युला लेट्स किंवा लेटस असं पण हा त्याचा फुल फॉर्म आहे, पण खरं तर आपण लेट्सच बोलतो. म्हणजे चला करूया. हे आहे हेल्पिंग वर्ड. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे हा. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लेट्सला फॉर्म्युला नाही आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हेल्पिंग वर्ड लेट्स म्हणजे चला करूया ला फॉर्म्युला आहे. काय आहे? लेट्स प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर जर असं लिहिलं चला जाऊया, चला जाऊया, तर मग त्याचं काय आहे? हे पॉझिटिव्ह. चला जाऊया, तर चला जाऊयाला लेट्स प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला आहे. तर मग लेट्स तसंच लिहायचं आणि वर्ब आहे जाऊया म्हणजे जाणे म्हणजे गो. लेट्स म्हणजे चला आणि जाऊया म्हणजे वर्ब म्हणजे गो. लेट्स गो, चला जाऊया. आता जर असं असेल चला डान्स करूया, असं आपण घेतलं. चला करूया, लेट्स म्हणजे काय? चला करूया. तर मग आपण असे मराठी वाक्य घेऊ शकतो. चला डान्स करूया, तर मग काय लिहिणार? लेट्सचा फॉर्म्युला लेट्स प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट. लेट्स तसंच लिहायचं. वर्ब आहे डान्स, लेट्स डान्स. चला करूया, चला करूया म्हणजे लेट्स आणि डान्स हे वर्ब आहे. लेट्स डान्स, चला डान्स करूया. आता जर लिहिलं चला लिहूया, असं आपण स्वतःच बनवायचे मराठीत वाक्य 5 आणि त्याच्यामध्ये लेट्सचा फॉर्म्युला टाकायचा. लेट्स प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि मग लिहायचं लेट्स. लिहिणे म्हणजे काय? राईट. लेट्स राईट असं. चला लिहूया, लेट्स राईट. आता हे वर्ब आपण आहे ना वेगळे वेगळे वर्ब वापरून 5 सेंटेन्स बनवायचे. आता वेगवेगळे वर्ब आपल्याला कुठे भेटतील? तर ती वर्बची प्लेलिस्टचा व्हिडिओ बघा, वर्डचा व्हिडिओ बघा किंवा वर्डची प्लेलिस्ट असेल त्या प्लेलिस्टमधले वर्ड्स बघा. त्याच्यातून कोणते पण 5 वर्ब घ्या आणि त्या 5 वर्डचे 5 मराठी सेंटेन्स बनवा आणि त्या मराठी सेंटेन्समध्ये हा फॉर्म्युला टाका आणि मग इंग्लिश सेंटेन्स ट्रान्सलेट करा. आता लेट्स चला गाऊया, चला गाऊया. लेट्स प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. लेट्स गाणे म्हणजे सिंग. गाणे हे वर्ब आहे, तर मग गाणे म्हणजे सिंग. आता गाणे म्हणजे सिंग हे आपल्याला कसं कळेल? त्या वर्बच्या प्लेलिस्टमध्ये वेगळे वेगळे वर्ब आहेत. ते वर्बचा व्हिडिओ बघा. वर्बवरती एक व्हिडिओ बनवला आहे, वर्बवरती काही व्हिडिओ बनवले आहेत. ते वर्बचे व्हिडिओ बघा, त्याच्यातून तुम्हाला वेगळे वेगळे वर्बचे इंग्लिशमध्ये अर्थ काय आहेत ते दिसतील आणि असे मराठी सेंटेन्स बनवा आणि त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करा. लेट्स सिंग. आता चला धावूया, चला करूया म्हणजे लेट्स ना, तर चला धावूया. तर धावणे हे आपण वर्ब घेतलं, तर मग लेट्स प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. लेट्स वर्ब आहे धावणे म्हणजे रन. लेट्स रन. आता वर्बच्या लिस्टमध्ये असं असेल धावणे, वेगळे सगळे वर्ब्स आहेत. 120 अप्रॉक्सिमेटली 120 वर्ब्स आहेत. ते अशा प्रकारे लिहिले. धावणे रन, रॅन, रन. हे वर्ब 1, वर्ब 2, हे वर्ब
3. ठीक आहे. तर मग इथे लेट्सच्या फॉर्म्युलामध्ये वर्ब 1 आहे ना, तर मग हे वर्ब 1 रन आहे, तर मग लेट्स रन असं. तर ते वर्डची प्लेलिस्टमध्ये असे तुम्हाला 120 वर्ड्स भेटतील आणि तेच वर्ड्स आपण रोजच्या डेली लाईफमध्ये वापरतो बोलताना. तर असे 5 सेंटेन्स बनवा आणि प्रॅक्टिस करा. मराठीतून बनवा 5 सेंटेन्स आणि त्याला इंग्लिश फॉर्म्युला टाकून लेट्सचा त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा.